रायगडात भरत गोगावले यांना मोठा धक्का. सुशांत झाबरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश. सामाजिक न्यायमंत्री असताना धनंजय मुंडे यांच्याशी चांगले संबंध. मनोज जरांगे पाटील यांनी कांचन साळवेबद्दल जे म्हटलं त्यावर दिली प्रतिक्रिया. त्यांनी म्हटलं की षडयंत्राशी माझा काही संबंध नाही. छत्रपती संभाजीनगर येथे मनसे महानगरपालिका निवडणूक लढवणार. 18 प्रभागांसाठी उमेदवार तयार. युतीचा निर्णय. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकरांची माहिती. धाराशिवमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जळदळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. हर्षवर्धन सपकाळ आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. बुलढाण्यामध्ये नगरपालिका निवडणुकीची जोरदार तयारी. नांदुरा नगरपालिकेतही प्रतिष्ठेची लढत सुरू. नांदेड महानगरपालिकेच्या आरक्षणाबाबत प्रशासनाकडून काही सूचना दिल्या गेल्या. ठाकरे सेनेनं आरक्षण सोडतीबाबत केली नाराजी व्यक्त. प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचाही ठाकरे सेनेनं केला आरोप. आगामी निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीवर तेजस्वी घोसाळकर भाऊक. निवडणूक लढू शकणार नाही अशी चिंता केली व्यक्त. मात्र समाज माध्यमांवर याबाबत चर्चा सुरू आहे. तरीही सेवा थांबणार नाही असं दिलं आश्वासन. भिवंडी महापालिकेच्या 90 जागांपैकी 45 जागा आरक्षित केल्या असून त्यापैकी 4 जागा महिलांसाठी राखीव. MMRDAच्या ड्रोनमुळे सर्वच घाबरून गेले. ठाकरे गटाची शिवसेनेनं उडवली खिल्ली. व्यंगचित्र काढून शिवसेनेनं ठाकरे गटाला डिवचलं. आगामी निवडणुकीत महायुती म्हणूनच लढणार. महायुतीत कोणतीही कटुता निर्माण होऊ नये याची काळजी घ्या. सुनील तटकरे यांनी दिला सल्ला. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.